पेन तालुक्यातील शेडाशी इथल्या क्लिच ड्रग्ज कंपनी विरोधात ग्रामस्थांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे। कंपनीने बांधकाम करताना बांधकाम परवाना तसेच शासकीय यंत्रणांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग केला आहे। बेकायदा वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। कंपनीने नदी क्षेत्रापासून विशिष्ट अंतर सोडून बांधकाम करणे गरजेचे असताना पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केल्याने पुराचा धोका संभवतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। शेडाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत क्लिच ड्रग्ज इंडिया लिमिटेड कंपनी आलेली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ही कंपनी येताना कुठलाही रोजगार उत्पन्न व्हावा हा जर त्यांचा उद्देश असेल तर त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या परवानग्या घेतल्यात आणि त्यावेळेला अटी शर्ती ठरल्या होत्या की स्थानिकांना रोजगार देणं, त्यांचे वहिवाट रस्ता देणं, इतर जी कामं आहेत तर त्यांच्या संगणमताने सगळं करणं, हे असताना सुद्धा तुम्ही त्यांचे वहिवाट रस्ता बंद केलात आदिवासी लोकांचा, त्या ग्रामपंचायतीला विश्वासात नाही घेतलात। तिथे 70 ते 80 झाडांची कत्तल केली। नदीपात्रापासून नियमानुसार बांधकाम 50 फूट आतमध्ये पाहिजे कंपनीच्या जागेच्या साईडला, ते केलं नाहीत। कंपनीच्या परवानग्या योग्य प्रकारे नाहीत। सगळ्यामध्ये चुका असताना एवढं करून नंतर तुम्ही आता स्थानिक ग्रामपंचायतीमधील ते सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, त्यांना कुठला रोजगार नाही, त्यांची आरेरावी तुमची मालकांची चालले, त्यांना कंपनीच्या गेटवर येऊन देत नाहीत, त्यांना रोजगार मिळत नाही। मग ती कंपनी कशासाठी? तुम्ही इथे का प्रदूषण करणार? तुम्ही इथे उद्या डोंबिवली सारखा ड्रग्ज कारखान्यासारखा स्फोट होऊन काय झालं तर ते ग्रामस्थांनी सहन करायचं आणि कामं मात्र तुम्ही दुसऱ्यांना द्यायचं। हे भीकमागे धंदे मालकांनी करू नयेत। त्यांनी स्थानिकांना न्याय द्यावा, त्यांच्यावर चर्चा कराव्यात, त्यांना सामावून घ्यावं, त्यांना तिथला रोजगार असेल, काय कामं असतील तर व्यवसाय द्यावा। सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सगळ्या लोकांना सामावून घ्यावे आणि जर जी कामं होत नसतील ती बाहेरच्यांना द्या, परंतु तुम्ही बाहेरच्यांना सगळी कामं देत असाल ना, एवढ्या सर्व ज्या ग्रामस्थांवर अन्याय करत असाल तर तुम्ही मुजोरपणा कमी करा। मालकाला एकच सांगतो, कंपनीच्या सगळ्या परवानग्या पुन्हा चेकिंग केल्या जातील, सगळी बांधकामं सगळ्याच गोष्टी तपासल्या जातील। मग कंपनी राहिली नाही तरी या ग्रामस्थांना काही घेणं देणं नाहीये, कारण त्यांना जर काही मिळतच नसेल रोजगार तर ती कंपनी कशासाठी पाहिजे? तुम्ही जगा पण स्थानिक ग्रामस्थांना जगवा, हे धोरण अवलंबा। नाहीतर आज साखळी उपोषण आहे, उद्या आमरण उपोषण आहे, कंपनीच्या गेटमध्ये येऊन आत्मदहन लोक करतील। जर तुम्ही न्याय देण्यासाठी कंपनी असाल तर लोकांना न्याय द्या, नाहीतर कंपनी सुद्धा इथे राहणार नाही। कायमस्वरूपी कंपनीच्या विरोधात आम्ही लढत राहणार। माझा यांना जाहीर पाठिंबा आहे। त्यांनी माझ्याकडे व्यथा मांडली, त्यांच्यावर अन्याय चाललेला मला मुळीच सहन होणार नाही। त्यांना तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा, त्यांच्यावर मिटिंग करा, त्यांना न्याय द्या, अन्यथा शेवटपर्यंत लढत राहू। एवढंच नाही तर कंपनी भविष्यात इथे राहील की नाही हा प्रश्न मात्र निश्चित निर्माण होईल। कारण मी माझं पत्रव्यवहार अजून सुरू केलेलं नाही। मी ज्या दिवशी सगळ्या प्रकरणं उठवून काढेन तेव्हा कंपनीचं अस्तित्व टिकेल किती हे सांगता येणार नाही। मी सरपंच प्रकाश कदम, ग्रामपंचायत शेडाशी। 2 वर्षापूर्वी आमच्या इथे आलेल्या नवीन कंपनीच्या बाबतीत ग्रामपंचायतीने रोजगार मिळावा म्हणून त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना एनओसी दिल्यात। त्या एनओसी देताना काही अटी शर्ती टाकल्यात, त्या अटी शर्ती त्यांनी काम करताना पाळल्या नाहीत। त्यानंतर जागा येणे झाल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी पण काही अटी शर्ती टाकल्या होत्या त्यांच्या एनएच्या कॉपीमध्ये, त्यांच्या बांधकामाने बिनशेतीच्या परवान्यामध्ये, त्याही त्या अटी शर्ती पाळत नाहीत। त्याही अटी शर्ती आम्ही कलेक्टरांच्या समोर मांडल्यात, लेखी निवेदन पण दिलेत। त्याच्यावरती अजिबात कारवाई होत नाही। ती का कारवाई होत नाही किंवा त्या कारवाईला का एवढा विलंब लागतोय? ग्रामपंचायत शेडाशी मध्ये आलेल्या कंपनीला ग्रामस्थांना न घेता इतर बाहेरील व्यक्तींना घेऊन, हाताशी घेऊन कंपनी काम करत आहेत। मग बाहेरील व्यक्तींना काम करत आहेत, मग आम्ही लोकांनी काय गप्प बसायचं का? किंवा आमच्या ताटात आलेलं आज दुसरा जण येऊन खात आहेत तर आमची भूमिका काय असणार आहे? जर कंपनी आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्हाला ग्रामस्थांना पण त्यांना सहकार्य करायची भूमिका नाही। तुम्ही ज्या अटी शर्ती टाकलेल्या त्या अटी शर्तीने नियमाने तुम्ही काम करा, आमची काही हरकत नसणार। काही गोष्टी रोजगार मिळावा म्हणून आम्ही पोटात घेतोय, पण आमचा तुम्ही विचारच करत नाही, मग तुमचा आम्ही का विचार करावा? म्हणून शासनाला माझं सक्त निवेदन आहे की ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या त्या तक्रारीवरती आपण लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा हे उपोषणाचा
मार्ग आहे जो आम्ही स्वीकारलेला आहे, तो वेळोवेळी जसा जसा वाढत जाईल तसा उपोषणाला लोक वाढत जातील, याची आपण दक्षता घ्यावी. नमस्कार, माझं नाव राजेश मला आहे आणि मी ग्रामपंचायत शेडाशीतील रहिवासी आहे. आज येथे क्लिच ड्रग्स या कंपनीबाबत जो काही मुजोरी कारभार आहे, आज त्याच्या विरोधात आज आम्ही संविधानिक पद्धतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये आंदोलनासाठी बसलेलो आहोत. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ म्हणून आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ती कंपनीने त्याची मुजोरी थांबवावी. कंपनीने जे काही तोंडी आश्वासनं देतात आणि त्याच्यातून जे पळवाट करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कंपनीमुळे स्थापनेसाठी होते की स्थानिकांना रोजगार मिळावा आणि असाच रोजगार कंपनी जर डावलत चालले तर मग स्थानिकांनी कंपनीचा त्रास का म्हणून सोसला पाहिजे. प्रामुख्याने आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासींचा जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता नदी पात्रात भरावा टाकून हा कृत्रिम रस्ता तयार केलेला आहे, जो की आमचा नैसर्गिक पारंपरिक रस्ता होता तो रस्ता आम्हाला खुला करून द्यावा, ही आमची याची प्रमुख मागणी आहे. कंपनीने स्थानिक ग्रामस्थ यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कोणताही, तो छोटा असो किंवा मोठा, कोणताही अन्याय होता कामा नये याची काळजी कंपनीचे सर्व आणि कंपनीची मॅनेजमेंट ह्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. मुळात आपण रजिस्ट्रेशन जे कंपनीचं करतो की आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ आणि तो रोजगार कुठेतरी बंद होऊ नये हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, परंतु कुठेतरी आपली उडवाउडवीची भाषा चालू असते. तुम्ही योग्य ती चर्चा, योग्य तो मान आणि जे काही कायदेशीर बाबी आहे ह्याचा अवलंब करून जर तुम्ही कार्य करत असाल, स्थानिकांचं तुम्हाला सहकार्य आहे. पण यांच्या विरोधात जाऊन आणि आम्हा स्थानिकांच्या विरोधात जाऊन तुम्ही इथे जर कार्य करत असाल तर अशी कंपनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे जर मुजुरी करत असेल तर अशी कंपनी आम्हाला नसलेलीही चालेल. आम्ही आमचं पारंपरिक जीवन जगू असे आम्ही आदिवासी होतो. आमचं गावच आमचे जंगलामध्ये आहेत. कुठेतरी मुख्य प्रवाह देण्यासाठी या कंपन्यांना कुठेतरी स्थान मिळतंय आणि त्यांना आम्ही सहकार्य करतो, पण याचा गैरफायदा जर अशा कंपन्या या इंडस्ट्रीज जर घेत असतील तर अशा कंपन्या आमच्या नजीक नसल्या तरी आम्हाला चालतील. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.